नमस्कार, आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। 80व्या पालखी कावड उत्सवासाठी राजराजेश्वर नगरी सज्ज। 150 कावड व पालख्या सहभागी होणार। पावसाकडे सर्वांचे लक्ष। आरआरसी नेटवर्क टीव्ही यूट्यूबवर करणार कावड यात्रेचे लाईव्ह प्रसारण। भाविकांना कुठेही मोबाईलवर पाहता येणार लाईव्ह सोहळा। अकोल्यातील मोठ्या कावड सकाळीच निघाल्या गांधीग्रामकडे। डाबकी रोड वासी कावडचे झाले मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन। कावड यात्रेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। ठिकठिकाणचा फिक्स पॉइंट झाला निश्चित। क्रीडा विभागातर्फे क्रीडा सप्ताहाचे आयोजन। क्रीडा पुरस्काराचे केले गेले वितरण। आता सविस्तर बातम्या। श्रावण महिन्याच्या 5व्या सोमवारी कावड आणि पालखीद्वारे पूर्णा नदीच्या पात्रातून जल आणून त्याचा जलाभिषेक करण्याची प्रथा आहे। या प्रथेला अकोल्यात लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही कावडधारी शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असून 5व्या श्रावण सोमवारी महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी आज शहरातील प्रमुख कावड सकाळीच गांधीग्रामकडे मार्गस्थ झाल्या। दरवर्षी अकोला शहरातील 150 ते 200 लहान मोठे शिवभक्त मंडळ हजारो शिवभक्तांच्या साथीने अकोला शहरापासून 15 किलोमीटर अंतरावरील गांधीग्राम वाघोली येथून कावडीने पूर्णा नदीचे जल अकोल्यात आणून श्री राजराजेश्वर, जागृतेश्वर, माणकेश्वर, खोलेश्वर आदी शिवमंदिरात शिवाला जलाभिषेक करतात। हरबोला महादेव, वाघोलीचा 6 देव असा गजर करत पालखी महोत्सव साजरा होतो। अकोल्यातील कावड उत्सवाची परंपरा आणि तरुणांचा सळसळता उत्साह पाहण्यासारखा असतो। राजराजेश्वराला शेवटच्या श्रावण सोमवारी दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी असते। कावड उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या स्वागतासाठी गांधीग्राम ते अकोला मार्गावर ठिकठिकाणी अनेक भाविक, पक्ष, संघटना, सामाजिक संस्थांच्या वतीने स्वागत कमानी, चहा, फराळ, जेवणाची व्यवस्था केली आहे। या पालख्या व कावड पहाटे 5 पासून अकोल्यात येतील। वाजत गाजत आकर्षक पालखी देखाव्यांसह शेकडो शिवभक्त व भरण्यांच्या या कावडींचा उत्सव पाहण्यासाठी अकोलेकरांबरोबर इतरही जिल्ह्यातील भक्तांची मोठी गर्दी सोमवारी होणार आहे। शेवटच्या सोमवारी होणाऱ्या राजराजेश्वराच्या कावड व पालखी यात्रेचे थेट प्रसारण आरआरसी नेटवर्क करणार आहे। हे थेट प्रसारण यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम यासोबतच आरआरसी नेटवर्कच्या चॅनलवर देखील प्रसारित करण्यात येईल। अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर यांची कावड व पालखी यात्रा शेवटच्या श्रावण सोमवारी अकोल्यात लाखो भाविकांच्या साक्षीने होते। गेल्या 80 वर्षापासून सुरू असलेली ही कावड यात्रा आरआरसी गेल्या 22 ते 24 वर्षांपासून दाखवित आहे। दर्शकांसाठी आरआरसी व डेनच्या चॅनल क्रमांक 194, 190 आणि चॅनल क्रमांक 892 वर हे थेट प्रसारण दिसणार आहे। त्याचबरोबर जीटीपीएलच्या 72 व 73 क्रमांकाच्या चॅनलवर देखील हे थेट प्रसारण आरआरसीच्या विविध वाहिन्यांद्वारे प्रसारित केले जाईल। इतकेच नाही, जे दर्शक अकोल्यात तसे जगभरात कावड व पालखी महोत्सव थेट पाहू इच्छिता त्यांना आरआरसी डिजिटल अकोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत थेट प्रसारण पाहता येईल। इतकेच नाही तर फेसबुकवर आरआरसी डिजिटल या पेजवर देखील हे लाईव्ह प्रसारण दिसेल। तेव्हा श्री राजराजेश्वरच्या भाविकांनी या चॅनलवर आरआरसीच्या थेट प्रसारणाचा लाभ घ्यावा। अकोल्याचा पालखी व कावड महोत्सव म्हटलं की आपसुकच सर्वांचंच लक्ष डाबकी रोड वासियांच्या कावडकडे लागलेलं असतं। कावड यात्रेत सर्वात भव्य दिव्य कावड काढण्याची परंपरा डाबकी रोड वासियांनी मागील 22 वर्षांपासून अखंड ठेवली आहे। अकोल्याचा पालखी व कावड महोत्सव म्हटलं की आपसुकच सर्वांचं लक्ष डाबकी रोड वासियांच्या कावडकडे लागलेलं असतं। कावड यात्रेत सर्वात भव्य दिव्य कावड काढण्याची परंपरा डाबकी रोड वासियांनी मागील 22 वर्षांपासून अखंड ठेवली आहे।
डाबकी रोड परिसरातील सर्व नागरिकांना भक्ती आणि एकतेचं प्रतीक ठरणाऱ्या या कावडमध्ये हजारो युवक शिवभक्त स्वयंस्फूर्तीने सामील होतात. कावड मंडळातील चढाओढीमुळे यंदाही कावडमध्ये किती कलश असतील याची माहिती अद्यापही डाबकी रोडवासी मंडळाने जाहीर केलेली नाही. ही कावड 80 फूट लांब असून 15 फूट उंच आहे. कावडवर आपल्या नंदीवर स्वार असलेल्या भोलेनाथाची अत्यंत सुंदर मूर्ती पाहता क्षणीच सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. रविवारी सकाळी कावड पवित्र पूर्णा नदीचं जल आणण्यासाठी गांधीग्रामला रवाना झाली. याप्रसंगी महाआरती करण्यात आली. महाआरतीला विविध क्षेत्रातील सर्वच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामध्ये डॉक्टर अभय पाटील, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, अश्विनीताई हातवळणे, मनोज गायकवाड, अन्नपूर्णेश पाटील, RRC नेटवर्कचे संचालक पंकज देशमुख, विजय अग्रवाल, नाना उजवणे, डॉक्टर अशोक ओळंबे पाटील, संदीप पवार, राजेश भारती, सतीश ढगे, योगेश गोतमारे, किशोर मांगटे पाटील आदींचा समावेश होता. महाआरती झाल्यानंतर हजारोंच्या संख्येने डाबकी रोडवासी शिवभक्त हरबोला महादेवचा गजर करीत गांधीग्रामकडे रवाना झाले. गांधीग्रामकडे मोठ्या ऐटीत रवाना होणाऱ्या या कावडला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी अकोला शहर व जिल्हा परिसरात पारंपरिक कावड पालखी मिरवणूक व पोळा उत्सव साजरा होणार आहे. पोलीस दलाने विशेष तयारी केली असून कावड बंदोबस्ताचे फिक्स पॉइंट निश्चित करण्यात आले आहेत. तर कावड यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कावड पालखी मिरवणुकीमध्ये तसेच शहरातील विविध मार्गांवर कावडधारकांचे स्वागत करताना प्रशासनाने आवाहन केल्याप्रमाणे वाहतूक नियमांचे पालन करावे. विशेष करून ज्या ठिकाणी वाहतूक वळविली जाणार आहे व जे मार्ग वाहतुकीसाठी खुले आहेत त्याच मार्गांनी वाहनांचे मार्गक्रमण करावे. महिलांनी पालखी स्वागतासाठी गर्दीत सहभागी होताना मौल्यवान दागिने, मोबाईल, वस्तू यांची काळजी घ्यावी. तसेच आपली लहान मुले गर्दीत हरवणार नाहीत यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे. कावड पालखी पारंपरिक मार्गावर चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. सदर कावड बंदोबस्ताकरिता शहरात 1 अप्पर पोलीस अधीक्षक, 4 उपविभागीय पोलीस अधिकारी, 14 पोलीस निरीक्षक, 750 पोलीस अंमलदार आणि 800 होमगार्ड, 4 जलद प्रतिसाद पथक, 8 स्ट्रायकिंग फोर्स यासह राज्य राखीव पोलीस दलाची 1 कंपनी तैनात करण्यात आली आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेकडे शहर वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होते. उद्या कावड यात्रा आहे. आजपासून शहरात जत्रेचे स्वरूप आले असताना शहरात वाहतूक व्यवस्थेचे 3:13 वाजले होते. श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि पोळा सण एकत्र येत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शहरात निघणारी पालखी व कावड महोत्सव पाहण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर नागरिकांची गर्दी होत आहे. त्यातच रविवारचा मुक्काम पोळा सणाच्या खरेदीसाठी नागरिकांनी पसंती दर्शवली. त्यामुळे शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस तैनात असतात. मात्र बाजारपेठेत एवढी गर्दी होऊनही एकही वाहतूक पोलीस कुठेही दिसत नसल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. संपूर्ण बाजारपेठ विस्कळीत झाली. बाजारात चालणेही कठीण झाले. हे लक्षात घेऊन पोलीस विभागाने उपाययोजना करणे गरजेचे होते. मात्र एकही वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात नव्हता. शहरातील या सर्व प्रमुख मार्गांवर कुठेही वाहतूक पोलीस आज उपलब्ध नव्हते. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या अकोलेकरांना मोठा त्रास सहन करावा लागला. अकोला जिल्ह्यातील पारस येथील विद्युत निर्मिती प्रकल्पामधील कंत्राटी कामगारांनी टूल डाऊन आंदोलन पुकारले आहे. पण या आंदोलनाकडे महानिर्मितीने नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले असल्याची माहिती कामगारांनी दिली. अकोला जिल्ह्यातील पारस येथील विद्युत निर्मिती प्रकल्पामधील कंत्राटी कामगारांनी टूल डाऊन आंदोलन पुकारलं आहे. महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांना मिळत असलेल्या एकूण पगारात 30% वेतनात वाढ करून देण्यात यावी. सुप्रीम कोर्टाच्या न्याय निवाड्याप्रमाणे कंत्राटी कामगारांना समान कामास समान वेतन देण्यात यावे. माननीय मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करावी. यासह विविध मागण्यांसाठी गेल्या 13 दिवसांपासून कामगारांचे हे आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. यापूर्वी संपकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत फक्त तोंडी आश्वासन दिले गेले होते. परंतु कोणत्याही मागण्या पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन व वीज मंडळ व्यवस्थापनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा आंदोलन पुकारण्यात आलं असल्याची माहिती मिळाली आहे.
अमरावतीमध्ये स्वाभिमानी पक्षातर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सिने अभिनेते चंकी पांडे, तुषार कपूर, माजी खासदार नवनीत राणा यांनी संवाद साधून आणि गाण्यांवर नृत्य करून नागरिकांमध्ये चांगलाच जोश भरला। अमरावती येथे स्वाभिमानी पक्षाच्या वतीने आमदार रवी राणा यांच्या हस्ते दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेते तुषार कपूर, माजी खासदार नवनीत राणा यांच्यासह स्वाभिमानी पक्षाच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी चंकी पांडे आणि तुषार कपूर यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले व चंकी पांडेंनी आपल्या सिनेमाचे डायलॉग ऐकून तसेच आपल्या सिनेमातील गीतांवर नृत्य करीत उपस्थित नागरिकांचे मनोरंजन केले। यावेळी दहीहंडीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शिवणी येथे राष्ट्रमाता जिजाऊ सार्वजनिक वाचनालयाचा 21व्या वर्धापन दिनानिमित्त वाचनालयातर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व ग्रंथ प्रदर्शनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। शिवणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी केले। या कार्यक्रमाला राष्ट्रमाता जिजाऊ सार्वजनिक वाचनालय शिवणीचे अध्यक्ष विजय रामराव मुरुमकार, शासकीय ग्रंथपाल अतुल वानखडे, भाजपा जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ मांगटे पाटील, भाजपा शहर अध्यक्ष विजय अग्रवाल, ग्रंथालय संघाचे विभागीय अध्यक्ष शामराव वाहुरवाघ, भाजपा राज्य उपाध्यक्ष श्रावणभाऊ इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी शांताराम पाटील मुरुमकार, योगिताताई पावसाळे, विनोद मापारी, विशाल इंगळे, दीपालीताई जगताप, अनिल मुरुमकार, गणेश अंधारे, गोपाल मुळे, दिलीप भरणे, राजेश वगारे, नितीन गवडी, अनिल अधनकर, भरत काळमेघ, श्रीकृष्ण झटाले, राजेश मुरुमकार, राजेश मिरगे, निखारसर, कैलास गव्हाळे, सावतराम पाटील, शहादत्त पाटील, जयेंद्र वानखडे, उषाताई मुरुमकार, राहुल कुकडे, शिलाताई विजय मुरुमकार यांची उपस्थिती होती। यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ सार्वजनिक वाचनालय शिवणी तसेच ग्रंथपाल व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते। क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारा 22 ते 29 ऑगस्ट क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या सप्ताहाच्या समारोप सोहळ्याचे प्रमुख अतिथी द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त बलवान सिंह यांच्या हस्ते अकोला जिल्ह्यातील माजी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला। जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश चंद्र भट यांच्या संकल्पनेतून अकोला जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या 70 वर्षावरील राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त बलवान सिंह यांच्या हस्ते करण्यात आला। ज्या खेळाडूंनी अकोला जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर चमकवले अशा राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार यावेळी करण्यात आला। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात नव्याने रुजू झालेले राज्य क्रीडा मार्गदर्शक सूरज कुमार दुबे, खेळाडूंमध्ये SK चांद, सुरेश निंबाडकर, अब्दुल रफीक, लायक अली, अब्दुल रऊफ, मुमताज खान, चांद खान, चंदूभाई, सर्व फुटबॉल खेळाडू तसेच वासुदेवराव नेरकर, रामभाऊ अहिर कबड्डी, पुरण गंगतीरे बास्केटबॉल, प्रभजित सिंग बछेर कॅरम, अशोक ढेरे क्रिकेट यांचा गौरव करण्यात आला। RRC न्यूजच्या अँकर आणि रिपोर्टर नेहा तायडे पाटील, प्रभाकर उमाले, संजय मोहोळ, शिवाजीराव चव्हाण, संजय देशमुख, राजेंद्र डोंगरे, नारायण बत्तुले, संतोष लोमटे आदींचाही स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। 80व्या पालखी कावड उत्सवासाठी राजराजेश्वर नगरी सज्ज, 150 कावड व पालख्या सहभागी होणार, पावसाकडे सर्वांचे लक्ष। RRC नेटवर्क TV, YouTubeवर करणार कावड यात्रेचे लाईव्ह प्रसारण, भाविकांना कुठेही मोबाईलवर पाहता येणार लाईव्ह सोहळा। अकोल्यातील मोठ्या कावड सकाळीच निघाल्या गांधीग्रामकडे, डाबकी रोड वासी कावडचे झाले मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन। कावड यात्रेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ठिकठिकाणचा फिक्स पॉइंट झाला निश्चित। क्रीडा विभागातर्फे क्रीडा सप्ताहाचे आयोजन, क्रीडा पुरस्काराचे केले गेले वितरण।
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोवर नमस्कार.